electromagnetic induction we will see the problems. Okay, morning we will discussed about transformer, त्यानंतर the self and mutual induction, coefficient of coupling, okay, and also energy stored in inductor in magnetic form. So that we will discuss. So now you will see some problems. You can see some problems. Theory question, I hope that you can able to perform, you can able to do that. Okay. So answer in brief किंवा आपण MCQs घेऊया ना पहिला. We will take MCQs first. So first question क्या है? A circular coil of 100 tons with a cross-sectional area 1 meter square is kept in plane perpendicular to magnetic field of 1 Tesla. So काय दिलेला आहे? एक सर्क्युलर कॉइल आहे जिचे नंबर ऑफ टर्न्स किती आहे? 100. Okay, it has 100 number of turns. Each this turn has a cross-sectional area of 1 meter square. Each of this turn has a cross-sectional area of 1 meter square. And this we are kept in a magnetic field. हे आपण magnetic field मध्ये ठेवलेले आहे. Okay, which has 1 Tesla magnetic field. किती आहे? 1 Tesla. What is the magnetic flux linked with the coil? So magnetic flux त्याच्याशी लिंक असणारा किती असेल? असा प्रश्न विचारलेला आहे. How much is the magnetic flux linked with that coil? It's very easy. We know that magnetic flux is equal to काय असते? Okay, B into A. Magnetic flux linked with single coil, single turn, निगडीत इतका असतो. So B into A केलं तर किती येणार? 1. So हा magnetic flux link कुणाशी आहे? एका टर्नशी. N number of turns ची total flux काय असणार आहे? Total flux is N into 5. That is 100. Okay. So the answer is here 100 Weber. कसं आलं कळालं? So it's very easy. बघा magnetic flux linked with single turn is BA. BA B1 दिलाय A1 दिलाय. 1 into 1 1. So 1 Weber हा जो magnetic flux आहे, this is for one coil. एका single coil साठी आहे. This is for one coil. Total जर magnetic flux काढायचा असेल तर तुम्ही काय करणार? N into तो single turn चा जो आहे ना तो मल्टिप्लाय करणार. काल पहिला क्वेश्चन आणि त्याचा आन्सर. नेक्स्ट यू सी a conductor rod of length L moving with velocity v in direction normal to uniform magnetic field B. What will be magnitude of induced EMF produced between ends of moving conductor? Okay, so एक कंडक्टर आहे तो v इतक्या स्पीड न थ्रू अ मॅग्नेटिक फील्ड मूव आहे. सपोज हा एक कंडक्टर आहे, इट इज मूव्हिंग विथ वेलोसिटी v थ्रू अ नॉर्मल मॅग्नेटिक फील्ड B. ओके, तर याच्यामध्ये जो ईएमएफ इंड्यूस होईल तो किती असेल असं विचारलं. सो वी नो दी रिलेशन फॉर दॅट. आपल्याला रिलेशन माहित आहे. एल इतका जर कंडक्टर असेल किती असते? ई डायनामिकली इंड्यूस ईएमएफ किती असतो? बी एल व्ही इतका असतो. डायनामिकली इंड्यूस ईएमएफ किती असतो? बी एल व्ही इतका. ओके, त्यामुळे काय डायरेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट काय दिले बघा. Two inductor coils with inductance 10 and 20 millihenry are connected in series. What is the resultant? सकाळीच बघितलं सेरीज मध्ये असतील तर इंडक्टरची काय होते? बेरीज. सो 10 आणि 20 आहे म्हणजे टोटल किती येणार? 30. ओके, एक इंडक्टर तुमच्याकडे किती आहे? 10 मिली हेनरीज आहे. ओके, याला सेरीज मध्ये कनेक्ट केलाय दुसरा इंडक्टर ज्याचे किती आहे? इंडक्टन्स 20 मिली हेनरी. तर दोघांचा मिळून टोटल किती होणार? 30 मिली हेनरी. ओके, ऍडिशन करायचं. सिरीज मध्ये असेल तर ऍडिशन करायचं. त्यानंतर नेक्स्ट बघा. अ करंट थ्रू कॉइल ऑफ सेल्फ इंडक्टन्स 10 मिली हेनरी इंक्रीजेस फ्रॉम 0 to 1 in 0.1 सेकंड. व्हॉट इज इंड्यूस्ड ईएमएफ? सो अशा टाइपचे प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात एक्झाम मध्ये. एक इंडक्टर आहे, त्या इंडक्टरचा इंडक्टन्स किती दिलेला आहे तुम्हाला? 10 मिली हेनरी. 10 मिली हेनरी इतका दिलेला आहे. 10 मिली हेनरी. आणि याच्यामधून जाणारा जो करंट आहे तो करंट बदलतो 0 to 1 म्हणजे चेंज इन करंट किती आहे? 1 एम्पियर आहे. 0 to 1 होतो म्हणजे चेंज इन करंट किती झाला? 1 एम्पियर. आणि हा किती टाइम मध्ये होतो? द टाइम इन विच इट चेंजेस 0.1 सेकंड. बरोबर आहे? 0.1 सेकंड मध्ये होतो म्हणून दिला. तर ईएमएफ इंड्यूस असणारा त्याच्या अक्रॉसचा किती आहे? सो आपण फॉर्म्युला एक बघितला. ईएमएफ इंड्यूस अक्रॉस इंडक्टर काय असतो? एल डीआय बाय डीटी. ओके, ईएमएफ इंड्यूस अक्रॉस इंडक्टर हा काय असतो फॉर्म्युला? हा लक्षात ठेवा.
E इज इक्वल टू L di by dt. मग यात फक्त व्हॅल्यूज पुट करायच्या. सो E इज इक्वल टू हे किती आहे 10 मिली हेनरी आहे इंटू di किती आहे तुमचा 1 डिवायडेड बाय 0.1 1 डिवायडेड बाय 0.1 म्हणजेच किती होणार हे 10 इंटू 100 म्हणजे किती येणार 100 मिली व्होल्ट येणार. लक्षात घ्या मिली हेनरी आहे तर याचं काय होणार मिली व्होल्ट 100 मिली व्होल्ट. परंतु आपल्याला खाली ऑप्शन सगळे व्होल्ट मध्ये दिले. ओके सो मिली व्होल्ट म्हणजे किती असते 10⁻³ मग या 100 ला 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं तर उत्तर किती येणार 0.1 व्होल्ट. ओके हेच व्होल्ट मध्ये किती लिहिलं आपण 0.1 व्होल्ट. कळलं. सो या क्वेश्चनचा आन्सर काय आहे 0.1 व्होल्ट. समजलं कसं काढलं. सो हा फॉर्म्युला महत्वाचा आहे त्या ठिकाणी. पाचव्या नंबरचं काय बघा. व्हॉट इज एनर्जी रिक्वायर्ड टू बिल्ड अप अ करंट ऑफ 1 एम्पियर इन इंडक्टर ऑफ 10-20 मिलीहेनरी. हाउ मच एनर्जी रिक्वायर्ड टू बिल्ड अ करंट ऑफ 1 एम्पियर इन इंडक्टर ऑफ 20 मिलीहेनरी. सो एनर्जी ओके दैट इज रिक्वायर्ड इन इंडक्टर टू बिल्ड अ करंट हाफ Li². सकाळीच आपण फॉर्म्युला डिराइव्ह केला सांगितलेला. कॅपॅसिटर साठी जसं हाफ CV² असते तसं इंडक्टर साठी काय असते हाफ Li². मग आपल्याला L दिलेला आहे. ओके L दिलेला आहे. L किती दिलाय 10 मिली हेनरी दिलाय ना 20 मिली हेनरी. त्याचा आपण हेनरी मध्ये केलं तर काय होणार 20 into 10⁻³ आणि करंट किती दिलाय 1 चा स्क्वेअर 1 च राहणार. त्याला याने डिवाइड केलं 10 into 10⁻³ म्हणजेच किती 10 into 10⁻³ जूल म्हणजे 10⁻² जूल 10⁻² जूल. म्हणजेच तुम्ही हे लिहू शकता 10 मिली जूल 10 into 10⁻³ जूल. खाली दिलेलं ऑप्शन मिली जूल मध्ये आहे. सो इट इज 10 मिली जूल. सो एनर्जी स्टोर्ड इन दैट इंडक्टर विल बी 10 मिली जूल. कसं आलं काय आलं समजलं. सो दिस वे वी कॅन सॉल्व दिस MCQs. असे छोटे छोटे MCQs विचारले जातील. बोर्ड मध्ये पण विचारले जातील तुम्हाला आणि CET मध्ये पण विचारले जातील. सो त्यासाठी बेसिकली काय याचे बेसिक रिलेशन आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. दॅट यू शुड नो. हे जर माहित असेल तर इझिली तुम्ही हे सोडवू शकता. ओके आता आपण आन्सर इन ब्रीफ मधले काही प्रॉब्लेम्स आहेत ते बघूया. यामध्ये काही डिफिकल्टी आहे. ओके सो आन्सर इन ब्रीफ मध्ये काय दिले बघा. 5 नंबरचा एक प्रॉब्लेम 5 पासून पुढे आहे प्रॉब्लेम. A metal disc is made to spin at 20 revolution per second about an axis passing through its center normal to its plane. एक मेटल डिस्क आहे अशी म्हणून त्याला ही मेटलची डिस्क आहे. ही रोटेट होते अराउंड इट्स ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन आणि याचा स्पीड जो फिरण्याचा आहे त्याची फ्रिक्वेन्सी म्हणतो आपण किती आहे 20 रिव्होल्यूशन्स पर सेकंड. सो इट मेक्स 20 रिव्होल्यूशन्स पर सेकंड RPS. ओके 20 रिव्होल्यूशन्स पर सेकंड एवढ्या गतीने ती गोल फिरते. The disc has a radius of 30 cm and spins in uniform magnetic field of 0.20 Tesla. डिस्क ची रेडियस जी आहे ती 20 सेंटीमीटर आहे म्हणजेच किती मीटर 0.2 मीटर आणि ती ज्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आहे ओके जी फिरते ती युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्यामध्ये ती फिरते. सो त्या मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 0.20 टेस्ला. ओके सो टेस्ला SI मध्येच आहे सो नो इश्यू. which is parallel to the axis of rotation. बघा हे मॅग्नेटिक फील्ड parallel to axis म्हणजे मी दाखवलं असं parallel to axis of rotation. कॅल्क्युलेट म्हणजे पहिला काय कॅल्क्युलेट करायचं बघा. फर्स्ट पॉइंट कॅल्क्युलेट एरिया स्वेप्ट आउट पर सेकंड बाय द रेडियस ऑफ डिस्क. ओके एरिया स्वेप्ट बाय रेडियस. ओके एरिया स्वेप्ट बाय द रेडियस. सो दिस वी हैव टू फाइंड आउट फर्स्ट. हाउ डू वी फाइंड दिस. एरिया स्वेप्ट इथे कसं काढणार लक्षात घ्या. डिस्क आहे याची सपोज ही रेडियस आहे म्हणा. ओके ज्यावेळी इथून फिरून इथं येईल लक्षात घ्या ही रेडियस ज्यावेळी असं फिरून परत इथं येईल त्यावेळी एक रिव्होल्यूशन त्याचं कंप्लीट ज्यावेळी होईल त्यावेळी एरिया स्वेप्ट हा तुमचा जो असणार आहे. ओके हाऊ मच विल बी दॅट एरिया वी हॅव πr² एवढा एरिया असणार ना. त्याचा सरफेस एरिया वरचा जर बघितला डिस्कचा πr² एवढा एरिया असणार बरोबर आहे. मग एका सेकंदात किती रिव्होल्यूशन करते ती डिस्क 20 रिव्होल्यूशन्स करते म्हणजे एरिया स्वेप्ट इन 1 सेकंड किती असणार 20 into πr². बरोबर आहे. मला काय म्हणायचं आलं लक्षात. ओके एरिया स्वेप्ट बाय रेडियस इन 1
सेकंड हे आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. ओके, एरिया स्वेप्ट इन वन रिव्हॉल्युशन इज इक्वल टू किती असणार आहे? पाय आर स्क्वेअर इन 20 रिव्हॉल्युशन्स. कारण 20 रिव्हॉल्युशन का घेतले आपण? एका सेकंदात 20 रिव्हॉल्युशन करते. सो 20 इंटू काय करणार हे 3.14 इंटू आर स्क्वेअर, म्हणजे याचा स्क्वेअर किती होणार बघा, 4 इंटू 10⁻² होणार. बरोबर आहे का? ओके, बरोबर आहे ना? 4 इंटू 10⁻² होणार आर चा स्क्वेअर. बरोबर आहे ना? हे पाय आर स्क्वेअर एरिया टोटल पडता है. एरिया स्वेप्ट बाय रेडियस वेक्टर. एरिया स्वेप्ट बाय रेडियस वेक्टर सांगितले ना, पर सेकंड बाय द रेडियस ऑफ द डिस्क. एरिया किती आहे हे बघा, गुणाकार करू. आता इथलं एक 0 याच्याशी कट झालं तर -1 येईल. हे 4 दोन्ही 8 येईल आणि 8 चौक 32, 3 8 1 3 11 8 3 24 आणि 1 25 आणि -1 मुळे हे 2 घरामुळे इथं पॉईंट दिला, -1 मुळे पुढे येते, म्हणजे एवढं मीटर स्क्वेअर येईल. एरिया स्वेप्ट इन वन रिव्हॉल्युशन, ओके, that will be 2.512. आता इथं जे व्हॅल्यू दिलेले आहे त्यांनी ती वेगळी दिलेली आहे. काय चुकलंय? काय चुकलेलं नाही ना? पण ठीक आहे, बघूया आपण. इथं तुम्हाला आन्सर मध्ये दिलेले एक व्हॅल्यू आहे. पुढे काय दिलं बघा, फ्लक्स कट पर सेकंड बाय द रेडियस ऑफ डिस्क. फ्लक्स कट किती असणार? सो फ्लक्स कट किती असणार? फ्लक्स इज इक्वल टू काय लिहितो आपण? बी इंटू ए. सो बी किती आहे तुमचा? 0.20 आहे. 0.20 इंटू एरिया काय येणार परत? ते पाय आर स्क्वेअर. बरोबर आहे? आर आपण स्मॉलच लिहिलं पाहिजे ना. 30 सेंटीमीटर रेडियस आहे. 30 सेंटीमीटर आहे रेडियस. 30 सेंटीमीटर आहे. सॉरी, दिस इज 30, सो 0.3 म्हणून ते चुकलं असेल नेहमी. म्हणजे इथे किती होणार? 9 होणार ना हे. म्हणजे किती येणार आहे? 9 2 18, 18 गुणिले हे, मग बरोबर येते. 9 2 18, 18 चौक किती? 72 ना. 7 18 1 18 आणि 7 25. चलो 18 3 2 56. 5.652 मीटर स्क्वेअर. बरोबर, 5.652 मीटर स्क्वेअर. हे तुमचं एरिया स्वेप्ट इन 20 रिव्हॉल्युशन झाला. रेडियस घ्यायला 20 घेतलं मी, ऍक्च्युअली इट इज 30 आहे. बरोबर आहे. आता हे सोडवा. 5 फ्लक्स लिंक विथ दॅट. ओके, फ्लक्स लिंक किती असणार आहे त्याच्याशी? सो इट विल बी BA. ओके, मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया. सो गुणाकार करायचे किती आहे ते बघायचे. सो दिस इज 0.2 इंटू 3.14 इंटू आर स्क्वेअर. आर स्क्वेअर परत काय येणार तुमचा? 9 इंटू 10⁻² ना. 9 इंटू 10⁻². किती येते हे? 1.13. 1.13 तेवढंच येते काय? ओके, सो 1.1304 वेबर. हे जर गुणाकार केला, ओके, तर तुम्हाला उत्तर किती येईल? 1.130. ठीक आहे. तो झाला फ्लक्स लिंक बाय दॅट रेडियस ऑफ द डिस्क. आणि इंड्यूस EMF. सो इंड्यूस EMF E इज इक्वल टू काय येणार? इंड्यूस EMF म्हणजे काय असते? d∅/dt असते. इंड्यूस EMF म्हणजे काय असतो? रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स. रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स. आता हा पण किती येणार? आता बघा, हा जो फ्लक्स आहे तो पर सेकंड चेंज एवढा लिंक आहे, म्हणजेच तेच उत्तर येणार. इंड्यूस EMF म्हणजे पण काय येणार? हा चेंज इन फ्लक्स किती झाला तुमचा?
1.1304 आणि किती वेळात झाला तो? एका सेकंदात, बरोबर आहे. म्हणजेच तुमचा ईएमएफ किती येणार? 1.1304 व्होल्ट. 1.1304 व्होल्ट एवढंच येणार. ठीक आहे. सो वी हॅव टू सॉल्व लाईक दिस. सिंपल आहे, फक्त हे थोडं वेगळं होतं लक्षात घ्या, बाकी हे तरी दोन्ही सिंपल होते. ओके, पार समजलं कसं सोडवायचं. देन आफ्टर दिस वी विल सी द नेक्स्ट प्रॉब्लेम. पुढचा प्रॉब्लेम काय आहे? व्हॉट इज द नेक्स्ट प्रॉब्लेम? लेट्स सी. 6 नंबरचा. अ पेअर ऑफ ऍडजसंट कॉइल हॅज म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ 1.5 हेनरी. म्हणजे दोन अशा कॉइल आहेत, या कॉइल मधला जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे तो किती आहे? 1.5 हेनरी. हे दिलेलं आहे 1.5 हेनरी. इफ द करंट इन वन कॉइल चेंजेस फ्रॉम 0 to 10 in 2 seconds, 0.2 सेकंड. म्हणजे चेंज इन करंट पर युनिट टाइम जर केलं तर 0 to 10 होते. म्हणजे किती मध्ये करंट फरक पडतो? 10 चा. आणि किती वेळात होतो तो? 0.2 सेकंड. 0.2 सेकंड मध्ये होतो. म्हणजे जर शिफ्ट केलं तर किती येणार बघा? 50. बरोबर आहे. 100 भागिले 2 होणार 50 एम्पियर पर सेकंड. हा तुमचा चेंज इन करंट झाला. व्हॉट इज चेंज ऑफ फ्लक्स लिंक विथ द अदर कॉइल? सो दुसऱ्या कॉइलशी निगडीत असणारा, या कॉइलशी निगडीत असणारा जो फ्लक्स आहे तो चेंज इन फ्लक्स किती असणार आहे? d∅2 इथं किती असणार असं तुम्हाला थोडक्यात विचारलं. व्हॉट विल बी द d∅2? सो दिस इज अगेन a very easy point we have. फ्लक्स लिंक विथ द सेकंडरी हा तुमचा काय असतो? m टाइम्स फ्लक्स लिंक विथ द प्रायमरी असतो. ओके. आणि चेंज इन फ्लक्स जो असतो तो निगडीत कशाशी असतो? परत di/dt शी असतो. di/dt शी असतो. वी नो दॅट. ओके. सो सिंपली तुम्ही व्हॅल्यूज पुट करायला सोडवा मग ते. या मनी इथं हे निगडीत काय असतंय? इट डिपेंड्स. ∅1 डिपेंड्स ऑन व्हॉट वी हॅव di1/dt. कसा करंट चेंज होतो त्याच्यावर. म्हणजे मी असं जर लिहिलं तरी चालतं. सो या किती आहे? 1.5 इंटू हे di/dt किती आहे? 50. 50 च्या दीड पट म्हणजे किती? 75. ओके. सो फ्लक्स लिंक विथ द सेकंडरी विल बी दिस. सेकंडरीशी लिंकअप असणारा फ्लक्स किती असणार? 75 वेबर. काल सकाळीच आपण बघितले फ्लक्स सेकंडरीशी लिंक असणारा किती असतो. सो सॉरी, हे तुम्ही इथे के घ्यायला पाहिजे. दिस इज नॉट एम, दिस इज शुड बी के. दिस शुड बी के. फ्लक्स लिंक विथ द सेकंडरी यू कॅन फाइंड लाईक दिस. या फॉर्म्युलाने काढू शकता. ओके. हे लिहू नका, हे कोड आहे वर लिहिलं. Flux link with secondary is equal to what we have? M di/dt. Okay, this is correct. So या फॉर्म्युलावरून डायरेक्टली तुम्ही फाइंड आउट करू शकता. नेक्स्ट काय दिले बघा? 7 नंबर. A long solenoid consists of 1.5 to 10⁻³ tons per meter has an area of cross section coil C. So solenoid चा जो पॉइंट आहे तो कट आहे. सो त्यामुळे त्याच्यावरती काय प्रॉब्लेम विचारतील असं मला वाटत नाही. ओके. 8 नंबरचा बघा. 8 नंबरचा तो डायनामिकली इंड्यूस ईएमएफ शी रिलेटेड आहे. A surge coil having 2000 turns with area 1.5 centimeter square. एक कॉइल आहे 2000 टर्न्स असलेली which has area 1.5 centimeter square. 1.5 centimeter square. So याचं मीटर स्क्वेअर मध्ये किती होणार? -6. हो, चुका करू नका अशा. सेंटीमीटर इज 10⁻² मीटर. त्याचा स्क्वेअर. ओके. सो 1.5 इंटू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर होते सेंटीमीटर स्क्वेअरचं. ओके. प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड ऑफ 0.6 टेस्ला. ही मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं, याची किती आहे व्हॅल्यू? 0.6 टेस्ला इतकी आहे. द कॉइल इज मूव्ड रॅपिडली आउट ऑफ द फील्ड इन अ टाइम 0.2 सेकंड. रॅपिडली आपण ती किती टाइम मध्ये मूव्ह केली? 0.2 सेकंड मध्ये मूव्ह केली. सो टाइम इन विच इट इज मूव्ड दॅट इज 0.2 सेकंड. सो ईएमएफ इंड्यूस अक्रॉस द कॉइल किती असणार? सो ईएमएफ इंड्यूस अक्रॉस द कॉइल किती असणार? सो ई इज इक्वल टू आपल्याला काय माहिती आहे? n बाय फॅरेज लॉ 10 d∅/dt आहे.
आणि फाय जो आहे तो म्हणजे काय असतो बी इंटू ए असतो. ही व्हॅल्यू जर इथं पुट केली तर ई इज इक्वल काय होतं बघा एन डी बाय डी टी ऑफ काय होणार आहे तर डी बाय डी टी ऑफ बी. बरोबर आहे. डी बाय डी टी ऑफ फाय साठी काय पुट केलं आपण बी पुट केलं. सो ई इज इक्वल टू आता याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यूज पुट करू शकता. याच्यामध्ये काय पुट करू शकता व्हॅल्यूज पुट करू शकता. सो हाऊ डू वी गेट दिस व्हॅल्यूज एन बी ए थोडक्यात तुम्हाला ई इज इक्वल काय येते एन बी ए. एन किती आहे 2000 आहे इंटू आता बी युनिफॉर्म असणार आहे. बी शुड बी युनिफॉर्म सो तो चेंज होणार नाही. एरिया मात्र विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होणार आहे. एरिया मात्र विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होणार आहे मूव्ह केलं की चेंज होणार आहे. ओके सो तो एरिया किती आहे तुमचा 1.5 इंटू 10⁻⁻⁴ आहे आणि इतका एरिया किती टाइम मध्ये चेंज झाला तुमचा 0.2 सेकंड मध्ये. बघा सो बी ची व्हॅल्यू आहे तसं कॉन्स्टंट बाहेर घेतली डीए बाय डीटी. डीए चेंज इन एरिया आणि त्याच्या पर युनिट टाइम आहे तसं पुट केलं सोडवायचं आहे. सोडवलं तर काय ते बघा इथं सिम्प्लिफाय करतो. हे 3 झिरो आहेत पॉझिटिव्ह आहेत हे याच्याशी कट झालं तर -1 होईल. हे 2.2 गेलं आणि 0.6 गेलं. ओके हे 2 या 2 शी कट झालं 15 × 90 म्हणजे हे आलं 9 इंटू 10⁻⁻1 म्हणजे हे किती झालं 0.2. ओके सो कसं सोडवलं का आलं तुम्हाला. ओके सो दिस वे वी कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम. सिम्प्लिफाय केलं तर उत्तर किती येते 0.9 होईल. बघा व्हॅल्यूज पुट करा सिम्पली व्हॅल्यूज पुट करा आणि गुणाकार करत जावा. मी जे दाखवलंय ते पॉइंट शिफ्ट करून वगैरे पटकन सोडवण्याची पद्धत तुम्हाला पण पटपट सोडवता आलं पाहिजे त्यासाठी. ओके यू आर ऑल्सो सपोज टू सॉल्व लाईक दिस. Then let's see next problem, problem number 9. Okay. So एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या. फॉर्म्युला माहित असेल व्हॅल्यू पुट करायचं सोडवायचं. An aircraft of wingspan of 50 मीटर 50 मीटर लांबीचं एअर स्पॅन त्याचं विंग आहे. विंगची लेंथ म्हणजे एल किती आहे 50 मीटर. 50 मीटर स्पॅन ऑफ एअर विंग वी हॅव. ओके फ्लाइज हॉरिझॉन्टली इन अर्थ मॅग्नेटिक फील्ड. अर्थ मॅग्नेटिक फील्ड मध्ये हॉरिझॉन्टली फ्लाय करते. ओके विच हॅज मॅग्नेटिक फील्ड ऑफ 6 इंटू 10⁻⁵ टेस्ला. पृथ्वीची मॅग्नेटिक फील्ड हॉरिझॉन्टल मॅग्नेटिक फील्ड किती आहे 6 इंटू 10⁻⁵ टेस्ला इतकी फील्ड आहे पृथ्वीची. आणि त्या फील्ड मध्ये एअरक्राफ्ट मूव्ह होते. किती वेलोसिटीने मूव्ह होत आहे 400 मीटर पर सेकंड. इट मूव्ह विथ स्पीड ऑफ 4 मीटर पर सेकंड. एवढ्या वेगाने जात असेल. Calculate EMF generated at its tip. EMF generated between the tips of म्हणजे जी विंग असेल याच्या आणि याच्या क्रॉस EMF किती जनरेट होईल ते विचारलं. सो E इज इक्वल टू कोणता फॉर्म्युला येणार BLV. सकाळीच E म्हणजे काय डायनामिकली इंड्यूस EMF BLV. B दिलेला आपल्याला 6 इंटू 10⁻⁵. L 50 मीटरच दिले. ओके ठीक आहे आणि हे 400. ओके सो सिंपल आहे. कसं सिंपल आहे हे 5 चौक 20 5 चौक इथं काय आलं 20 म्हणजे हे टोटल काय झालं 20,000. हे 4 शून्य यातल्या 4 बरोबर कट झालं. सो 6 दोन्ही किती झालं 12 आणि हे -1 म्हणजे 1.2 झालं. ओके सिम्पली कसं सोडवलं लक्षात आलं. तुम्हाला पण पटपट करायला लागलो. व्हॅल्यू पुट करायच्या गुणाकार पटकन भागाकार पटकन जे असेल ते करायचं. किती सिंपल आहे. हाच क्वेश्चन अशाच टाइपचा एक एमसीक्यू पण विचारला जाऊ शकतो तुम्हाला. किती आहे 2 स्टेप मध्ये उत्तर आहे. BLV व्हॅल्यू पुट केले सोडवले. फक्त व्हॅल्यू पुट करताना वगैरे काळजी घ्यायची की सगळेच एकाच सिस्टीम ऑफ युनिट मध्ये आहेत की नाही. ओके जर एकाच सिस्टीम ऑफ युनिट मध्ये नसतील तर ते कन्वर्ट करायचं एका सिस्टीम ऑफ युनिट मध्ये. तेवढी मात्र तुम्ही ओके केअर घेतली पाहिजे दक्षता घेतली पाहिजे प्रॉब्लेम सोडवताना. Then let's see next 10. A stiff semicircular wire of radius r is rotated in uniform magnetic field B about an axis passing through its end. If the frequency of rotation of wire is f, calculate amplitude of alternating EMF induced in the wire. Okay? So तुमच्याकडे एक स्टिफ म्हणजे न कमी जास्त होणारी सेमी सर्क्युलर वायर आहे of radius r rotated in uniform magnetic field B. So तुमच्याकडे कशी सेमी सर्क्युलर
अशी सेमी सर्क्युलर वायर आहे सपोज लेट्स से सेमी सर्क्युलर वायर आहे ऑफ रेडियस आर याचे रेडियस आर इतके सपोज आर इतके रेडियस आहे सेंटर आहे सपोज आर ओके आणि काय सांगितलं इट इज रोटेटेड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स एंड ओके पासिंग थ्रू इट्स एंड म्हणजे मे बी इथून किंवा इथून ओके याच्यातून जाणारा जो ऍक्सिस आहे याच्या भोवती असं गोल फिरत असेल सपोज याच्या भोवती अशी गोल फिरत असेल राईट याच्या भोवती अशी ती फिरत असेल असं थोडा वेळ जर आपण कन्सिडर केलं ओके तर काय सांगितलंय इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन ऑफ वायर इज एफ याच्या फ्रिक्वेन्सी रोटेशनची इथं दाखवतो आपण इथं दाखवूया याच्या मध्ये फिरते सपोज आणि याची फ्रिक्वेन्सी गोल फिरण्याची फ्रिक्वेन्सी किती आहे एफ इतकी आहे तर तुम्हाला काय विचारलंय कॅल्क्युलेट एम्प्लिट्यूड ऑफ ईएमएफ इंड्यूसिंग एम्प्लिट्यूड ऑफ ईएमएफ म्हणजे काय ई नॉट काढायचं तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ ईएमएफ इंड्यूसिंग दॅट वी हॅव टू फाइंड हियर ती तुम्हाला इथे काढायची आहे कसं काढणार इथे हाऊ डू वी फाइंड दिस इफ इट इज रोटेटिंग अबाउट दिस इन अ परपेंडिक्युलर मॅग्नेटिक फील्ड सो गोल फिरत असेल नाही अशी राईट जसं आपण सकाळी बघितलं एखादी कॉइल गोल फिरत असेल तर ईएमएफ इंड्यूस इन दॅट रेक्टँग्युलर कॉइल या रेक्टँग्युलर कॉइल मध्ये गोल फिरत असेल तर काय बघितला होता फॉर्म्युला सकाळी आपण Na काय बघितलं NAB एफ ना एफ होत काय ओमेगा होतं NAB ओमेगा sin ओमेगा टी ओके लाईक दॅट द फॉर्म्युला वॉज देअर अशा प्रकारचा फॉर्म्युला सकाळी आपण यूज केलेला आठवत असेल तर बघा अशा प्रकारचा फॉर्म्युला आपण यूज केलेला होता इफ आय राईट ओके जर करेक्ट असेल तर बघा मग इथं तुम्हाला आता n घ्यायची गरज आहे का नंबर ऑफ टर्न्स त्याचे काय 1 आहे n 1 आहे तर E इज इक्वल टू काय होणार बघा A आता ही सेमी सर्क्युलर कॉइल आहे तर हिचा एरिया काय लिहिणार तुम्ही सर्क्युलर असेल तर पाय आर स्क्वेअर सेमी सर्क्युलर असेल तर हाफ पाय आर स्क्वेअर आर रेडियस घेतली तर बरोबर आहे पुढचं बी आहे तसं ओमेगा म्हणजे काय असते ओमेगा म्हणजे काय असते 2 पाय एफ आणि पुढे काय ना तुमचं आहे तसं साइन ओमेगा टी म्हणजे याच्यामध्ये हे 2 या 2 शी कट झालं म्हणजे E इज इक्वल काय आहे बघा हे पाय इंटू पाय स्क्वेअर होईल हे आर स्क्वेअर होईल हे बी येईल आणि एफ येईल आणि पुढे काय येईल साइन ओमेगा टी बरोबर आहे सो वी नो दिस रिलेशन हे आपल्याला रिलेशन माहित आहे सकाळी मी तुम्हाला सांगितलं हे लक्षात ठेवायचं ओके रेक्टँग्युलर कॉइल रोटेटिंग इन मॅग्नेटिक फील्ड त्याच्यासाठी हे रिलेशन आपल्याला माहित आहे फक्त ते सेमी सर्क्युलर साठी काय करायचं रिफॉर्म करायचं आता आपल्याला काय विचारलंय मॅक्सिमम ईएमएफ विचारलंय ना सो मॅक्सिमम फॉर मॅक्सिमम ईएमएफ हे साइन ऑफ ओमेगा टी किती पाहिजे 1 मॅक्सिमम ईएमएफ कधी असणार साइन ओमेगा टी 1 असेल त्यावेळी म्हणजे त्यावेळेचा तुमचा ईएमएफ ई नॉट हा काय येणार बघा पाय स्क्वेअर आर स्क्वेअर बी इंटू पाय स्क्वेअर आर स्क्वेअर बी इंटू एफ कळालं कसाला फॉर्म्युला सो हे फक्त काय खूप अवघड नाही सिंपल आहे फक्त एरियाचा फॉर्म्युला करून सोडवायचा बाकी काय आहे काहीच नाही समजलं कसाल सो दिस इज द रिलेशन फॉर सेमी सर्क्युलर वायर ऑफ रेडियस आर नेक्स्ट जे दिलंय तुम्हाला 11 नंबरचा प्रॉब्लेम मगाशी आपण विंगचा जसा सोडवला डीएलव्ही घेऊन तसा सोडवायचा आहे तो तुम्ही सोडवा डीएलव्ही घेऊन सोडवायचा आहे 11 नंबरचा आता आपण 12 नंबरचा बघूया द व्हॅल्यू ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ टू कॉइल इज 10 मिलीहेनरी द व्हॅल्यू ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ टू कॉइल इज 10 मिलीहेनरी काय दिले बघूया value of mutual inductance is 10 millihenry this was given to us okay if the current in one coil changes 5 to 1 in 0.2 second so change in current किती झाला सांगा मला 5 to 1 झाला म्हणजे किती झाला 4 5 to 1 झाला म्हणजे 4 झाला आणि किती सेकंड मध्ये 0.2 सेकंड म्हणजे हेच किती लिहिणार 20 एम्पियर पर सेकंड बरोबर का 4 by 0.2 म्हणजे
20 ampere per second. Calculate value of EMF induced in the other coil. Also calculate the value induced charge passing through the coil if its resistance is 5 ohm. Okay? So तुम्हाला इथे काय करायचं आहे, कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ इंड्यूस ईएमएफ काढायचा आहे पहिला. ईएमएफ इंड्यूस काढायचा. सो ईएमएफ इंड्यूस कसं काढतो आताच आपण बघितलं एम डीआय बाय डीटी. आता सोडवलेलं ना थोड्या वेळापूर्वी आपण. सो E इज इक्वल टू एम आहे जसं 10 मिली हेनरी म्हणजे 10 रेस टू -3 10 into 10 रेस टू -3 हेनरी मध्ये. हे लक्षात घ्या, प्रथम पण मिली कुठं पण मिली आले की लक्षात घ्यायचं -3 इंटू हे डीआय बाय डीटी किती आहे 20 म्हणजे E इज इक्वल टू किती आहे 200 गुणिले 10 रेस टू -3 म्हणजे 0.2 व्होल्ट. 0.2 व्होल्ट एवढं तुमचं काय आलं हे इंड्यूस EMF आला. दिस इज द इंड्यूस EMF दॅट वी गॉट. आता इथे काय म्हणलंय, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ इंड्यूस चार्ज पासिंग थ्रू द कॉइल इफ इट्स रेजिस्टन्स इज 5 ओम. रेजिस्टन्स जर 5 ओम असेल, रेजिस्टन्स त्या कॉइलचा जर काय असेल 5 ओम असेल तर त्याच्यामध्ये इंड्यूस चार्ज किती असणार, हाऊ मच विल बी द चार्ज Q ओव्हर टू दॅट. सो हाऊ डू वी फाइंड दिस चार्ज नाउ देन. चार्ज कसं करणार, ओके चार्ज त्याच्यामध्ये किती असणार हे कसं काढणार. आता E इज इक्वल टू या फॉर्म्युल्याने जर गेलो आपण E इज इक्वल टू I इंटू काय असते R म्हणजे I इज इक्वल टू काय आहे E बाय R. सो I इज इक्वल टू E किती आला तुमचा, E किती आला 0.2 व्होल्ट. ओके 0.2 व्होल्ट आणि R किती आहे 5 म्हणजे I ऍक्च्युअली किती येतो सोडवलं तर 0.04 एंपियर येतो. किती येतो 0.04 एंपियर. I म्हणजे ऍक्च्युअली काय असते Q बाय T असते म्हणजे Q इज इक्वल टू काय येतो I इंटू T. सो I किती आला तुमचा 0.04 इंटू टाइम. टाइम किती आहे बघा तुमचा कुठे गेला हा 0.2. ओके बरोबर ना. सो बेस चौक किती होतं ते 8 आणि हे दोन शून्य आणि हे म्हणजे 8 इंटू 10 रेस टू -3 कुलम. ओके सो चार्ज किती येणार 8 इंटू 10 रेस टू -3 कुलम म्हणजेच 8 मिली कुलम. ओके सो पहिली गोष्ट म्हणजे इथपर्यंतचा प्रॉब्लेम जो आहे हा ऑलरेडी अशा टाइपचा एक प्रॉब्लेम आपण सोडवला होता मागे. सो त्याचाच काही विषय नाही. फक्त तुम्हाला काय दिलंय की हा इंड्यूस ईएमएफ आहे तर त्या ज्या कंडक्टर मधून सेकंडरी चाललाय त्याचा रेजिस्टन्स इतका आहे. पण त्याचा रेजिस्टन्स इतका आहे तर ऍक्च्युअली त्या ईएमएफ इंड्यूस झाल्यामुळे त्या कॉइल मधून जाणारा करंट किती असेल तो काढला आपण. ओके ओम्स लॉ नुसार. दिस इज बाय ओम्स लॉ. I is equal to E by R म्हणजे ओम्स लॉ नुसार. सो याच्यावरून आपण I काढला आणि तो किती टाइम मध्ये तो टाइम दिला आपल्याला किती टाइम मध्ये तो चेंज होतो. सो तो टाइम घेऊन आपण चार्ज काढला कारण I म्हणजे परत रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज असतो Q by T. सो हे थोडं बेसिक काही फॉर्म्युले पण काही वेळा यूज करून प्रॉब्लेम सोडवावे लागतात. त्याच्यानंतर 13 नंबरचा जो दिलाय तो परत म्युच्युअल इंडक्शनचाच दिलाय. का दिला बघा, an EMF of 96 millivolt is induced in winding of coil when current nearby coil is increasing at the rate of 1.20 ampere per second. म्हणजे हा तुम्हाला किती दिलाय 1.20 ampere per second. 1.20 ampere per second दिलाय. त्यावेळी EMF इंड्यूस झालेला किती दिलाय हा E दिलाय 96 मिलीव्होल्ट म्हणजेच 96 into 10 raised to -3 व्होल्ट. तर तुम्हाला विचारलं EM किती असणार, म्युच्युअल इंडक्शन किती असणार. मग हाच फॉर्म्युला यूज करणार तुम्ही. फक्त काय होणार EM इज इक्वल टू दिस डिवाइडेड बाय दिस 1.2. 12 × 96 12च्या पाड्यामध्ये आहे 96. ओके 80 into 10 raised to -3 म्हणजेच ओके 80 मिली हेनरी. 80 into 10 raised to -3 म्हणजेच 80 मिली हेनरी. तसाच आहे त्यामध्ये सोडवा तुम्ही. परत पुढचा सोलोनाइडसाठी दिलाय तो स्किप आहे. सो दॅट यू जस्ट फॉरगेट. 15 नंबरचा बघा. ओके नाउ लेट्स सी द प्रॉब्लेम नंबर 15. प्रॉब्लेम नंबर 15 ओके ट्रान्सफॉर्मरशी रिलेटेड आहे. काय बघा, द प्रायमरी अँड सेकंडरी कॉइल ऑफ ट्रान्सफॉर्मर ईच हॅव एन इंडक्टन्स ऑफ 200 into 10 raised to 6 -6 आहे का -6 हेनरी. म्हणजे ट्रान्सफॉर्मर मध्ये माहिती तुम्हाला काय असते, प्रायमरी कॉइल असते आणि दुसरी कुठली असते सेकंडरी कॉइल. या दोन्ही कॉइल म्हणजे L1 आणि L2 दोन्ही समान आहे आणि दोन्हीचा किती इंडक्टन्स तो दिलाय 200 into 10 raised to -6 हेनरी दोन्ही कॉइलचा.
The mutual inductance M between winding is 4 into 10 raised to minus 6 Henry. म्युच्युअल इंडक्टन्स त्या दोन कॉइल मधला जो आहे तो किती आहे 4 into 10 raised to minus 6 Henry. दोघांचा म्युच्युअल इंडक्टन्स M इतका दिला आहे. What percentage of flux from one coil reaches to other? ओके, म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला काय करायचं आहे, Phi2 Phi1 पैकी किती तिथं रीच होईल. ओके, आणि हे पर्सेंटेज मध्ये करायचं आहे म्हणजे इंटू 100 ही व्हॅल्यू किती येईल समजतंय का बघा. एवढं एम आहे तुमचं. ओके, म्हणजे लक्षात घ्या याच्यातून जाणारा जो काय करंट असणार प्रायमरी मधून त्याच्यामुळे याच्यात फ्लक्स तयार होणार किती Phi1. ओके, त्या Phi1 पैकी काहीच पर्सेंट ऑफ फ्लक्स लीक होणार आहे कोणाची सेकंडरीशी Phi2. म्हणजे Phi1 आणि Phi2 सेम नसणार आहे. इट डिपेंड्स ऑन त्यांच्यातलं परत मीडियम कुठला आहे काय. ओके, तो त्याच्यानुसार म्युच्युअल इंडक्टन्स हे होतं ना व्हॅल्यू होतं. म्हणजेच तुम्हाला ऍक्च्युली काढायचं काय Phi2 हा किती आहे कंपेअर्ड टू Phi1 इंटू 100. आता Phi2 आपण Phi1 हे परत कसं असतं तुमचं डिपेंड बघा. ओके, Phi1 काय असतो लिहितो आपण Phi1 इज इक्वल टू काय लिहितो L1 di by dt लिहितो di1 by dt. आणि Phi2 जो असतो तो काय लिहितो तुम्ही M. ओके, इथे काय लिहितो आपण di1 by dt लिहितो कारण सेकंडरीतून काय करंट जात असतो प्रायमरी मधूनच जात असतो. ओके, म्हणजे जर तुम्ही या दोघांचा रेशो घेतला इफ यू टेक रेशो ऑफ दिस टू काय होणार आहे di1 by dt di1 by dt जाणार. बरोबर आहे, म्हणजे जर इथं रेशो याला ह्याने डिवाइड करा उलट करा. ओके, डिवाइड दिस याला फर्स्ट याला सेकंड डिवाइड सेकंड इक्वेशन बाय फर्स्ट असं जर केलं तर काय येणार Phi2 by Phi1 इज इक्वल टू काय येणार M by L. बरोबर आहे, M by L येणार. मग आता M by L म्हणजे M किती आहे बघा हे 4 into 10 raised to minus 6 आहे आणि L किती आहे 200 गुणिले 10 raised to minus 6 हे दोन्ही जाणार. ओके, मग हे बे दोन्ही 4 2 आणि हे 10 raised to 2 जे आहे ते वर गेलं तर -2. एवढं Phi2 by Phi1 आलं आपल्याला पर्सेंटेज मध्ये सांगितलंय. सो त्याला इंटू 100 केलं तर ते 10 raised to -2 परत जाणार आणि पर्सेंट मध्ये लिहिणार आहोत. म्हणजेच किती उत्तर येणार हे दिस इज मीन्स 2%. पर्सेंट मध्ये लिहायचं असेल इन पर्सेंटेज इट विल बी 2%. काल कसं आलंय दोन्ही रिलेशन्स माहित आहेत त्यांचा रेशो घेतला. मेन अर्थ करणं गरजेचं आहे. प्रॉब्लेमचा अर्थ आपल्याला काय विचारलंय. ओके, काय विचारलंय ते कळणं गरजेचं आहे. ते कळालं तर इझिली तुम्ही सोडवू शकता. काल कसं आलंय then you see the next problem. उसमें so primary secondary चे असेच तुम्हाला प्रॉब्लेम्स किंवा एमसीक्यूज विचारले जाऊ शकतात. नंबर ऑफ टर्न रेशोचे पण काही प्रॉब्लेम्स आहेत ते पण तुम्ही सोडवू शकता. that also you can solve to get this answer. ते पण सोडवू शकता. पुढचा 16 नंबरचा काय दिलाय बघा. 16 नंबरचा टोराइडशी रिलेटेड दिलाय. काय दिलं बघूया आपण. टोराइडल रिंग मेड अप ऑफ बार ऑफ लेंथ 1 meter and diameter 1 centimeter is bent into circle. लेंथ आणि डायमीटर दिले टोराइडल रिंग म्हणजे याचा अर्थ काय एक माझ्याकडे अशी एक वायर आहे सपोज. ओके, याची लेंथ दिले मला आणि याचं काय दिले डायमीटर दिले. बरोबर, रिंग मेड अप ऑफ बार ऑफ लेंथ L 1 meter and diameter 1 centimeter. ओके, सो लेंथ याची दिलेलं आहे 1 meter, diameter याचं दिलंय 1 centimeter, so it is very small. It is bent into a circle. या वायरला काय केलं आपण याला कन्वर्ट केलं याला बेंड करून आपण याचा एक सर्कल असा तयार केला. वायरला असं गोल बेंड into a सर्कल केलं. ठीक आहे. It is wound tightly with 100 turns per centimeter. Per centimeter याच्यावर नंबर ऑफ टर्न्स किती आहेत असे. Okay, like this number of turns on this particular. Okay, याच्यावर number of turns किती आहेत बघा. number of turns per centimeter are 100. number of turns per centimeter आहे. प्रत्येक सेंटीमीटरवर गोल केल्यानंतर त्याच्यावर number of turns किती आहे 100 आहे. ऍक्च्युली 1 मीटरचे आहे म्हणजे टोटल नंबर ऑफ टर्न्स तुम्ही सांगू शकता किती आहे त्याचा. किती असणार एका सेंटीमीटरवर 100 आहे. टोटल लेंथ म्हणजे इथून ते इथपर्यंत किती होते त्याची 1 मीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. बरोबर आहे. सो एका सेंटीमीटर मध्ये 100 टन्स आहे. तो टोटल 1 मीटरवर 100 into 100 10,000 येणार ऍक्च्युली. किती टोटल नंबर ऑफ टन्स येणार
10,000 नंबर ऑफ टर्न्स असणार टोटल. ओके, एवढे टर्न्स असणार. हे पण समजलं पाहिजे. इफ द परमियाबिलिटी ऑफ बार इज इक्वल टू दॅट ऑफ फ्री स्पेस, परमियाबिलिटी या बारची किती आहे? म्यू नॉट इतकी आहे. म्यू नॉटची व्हॅल्यू आपल्याला माहिती असते. किती असते? 4 पाय इंटू 10⁻⁷ वेबर पर एम्पियर मीटर. ओके, इतकं तुमची काय असते? म्यू नॉटची व्हॅल्यू असते. कॅल्क्युलेट मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द बार when the current circulating through the turn is 100 ampere. याच्यातून जाणारा करंट जर 100 एम्पियर असेल तर मॅग्नेटिक फील्ड along its axis किती असणार? B किती असणार विचारलंय. and determine the self inductance L of coil. आणि L पण किती असेल त्याचा असं विचारलं. how much would be the L? ओके, सो B किती असणार आणि L किती असणार तो काढायचा. B कसं काढणार? याच्यामध्ये B चा फॉर्म्युला त्यासाठी माहित पाहिजे. B फॉर दोरा आहे. ओके, हे गेल्या टॉपिक मध्ये ऍक्च्युअली झालेलं आहे. B इज इक्वल टू काय असते? म्यू नॉट एन आय असते. B इज इक्वल काय असते? म्यू नॉट एन आय. दॅट यू शुड नो. ओके, म्यू नॉट किती आहे? 4 पाय इंटू 10⁻⁷ इंटू N किती आहे? 100 नंबर ऑफ टर्न्स पर सेंटीमीटर आहे. 100 नंबर ऑफ टर्न्स पर सेंटीमीटर. आता सेंटीमीटर जर मीटर केलं तर 10⁻² होणार ना. -2 वर गेलं तर +2 होणार. लक्षात घ्या. पर मीटर नंबर ऑफ टर्न्स पर मीटर केलं हे पर सेंटीमीटर होतं. हे 100 इंटू 10⁻² पर मीटर होणार. नाही, +2 होणार. सेंटीमीटर खाली आहे. सेंटीमीटरचं मीटर केलं तर 10⁻², -2 वर गेलं तर +2. लक्षात घ्या. पर मीटर तेच दिलं ना मग. 100 इंटू 100 केलं आपण. टोटल नंबर ऑफ टर्न्स इंटू आय किती आहे बघा? 100च आहे. सगळं 100 आहे. म्हणजे सोपं आहे. हे 2 हे 2 हे 2 टोटल किती झाले? हे 6. हे 6 याच्यातून गेले. राहिले किती? आणि 4 पाय म्हणजे किती असते? 12.56 इंटू 10⁻⁻1 म्हणजे हा पॉईंट मी इथे लिहितो. कळलं? सो B इज 1.256 टेस्ला. कसं आलं? काय आलं समजलं? B इज 1.256 टेस्ला. सो थोडं इथं कन्वर्जन हे नाही केलं तर चुकण्याची शक्यता आहे. तिथं पर सेंटीमीटर पर मीटर नाही केला तर. ओके, आणि व्हॅल्यूज पुट केला, सोडवलं तर उत्तर आहे. आता तुम्हाला L काढायचं. L कसं काढणार सांगा बघू. हाऊ डू यू फाइंड L हियर? सेल्फ इंडक्टन्स कसं काढणार? L चा एक फॉर्म्युला सांगितलेला मी तुम्हाला. L चा L इज इक्वल काय असतं? N phi by I. बरोबर आहे. एक फॉर्म्युला L चा काय घेतलेला आपण? N phi by I. ओके, मग आता फाय काढला पाहिजे. फाय म्हणजे काय असणार तुमचा? B इंटू A. बरोबर आहे. फाय म्हणजे फाय माहित नाही आपल्याला, पण B इंटू A वरून काढू शकतो. आपल्याला B दिलंय का नाही? B काढलाय आपण. B काढलेला. A तुम्ही काढू शकता. हे कसं काढणार? हे काढण्यासाठी आता परत काय केला पाहिजे? हे इथे काढलं पाहिजे. गोल आहे हा. ओके, पाय आर स्क्वेअर. पण तो आर माहित नाही तुम्हाला. आर कसं काढणार हे? ओके, 2 पाय आर इज इक्वल टू किती आहे? 2 पाय आर इज इक्वल टू 1 मीटर आहे ना. टोटल ही लेंथ किती आहे? 1 मीटर आहे ना. 2 पाय आर इज 1 मीटर म्हणजे आर इज इक्वल काय होणार? 1/2 पाय. आर इज इक्वल काय होणार? 1/2 पाय मीटर. 1/2 पाय मीटर. सो हे सोपं जाते बघा. कसं सोपं जाते सांगतो तुम्हाला. सो हे एरिया जे आहे ते पाय आर स्क्वेअर लिहिणार आहे. सो पाय आहे कसं लिहिलं? आर स्क्वेअर ची व्हॅल्यू म्हणजे 1/, काय होणार? हे 4 पाय स्क्वेअर. बरोबर आहे. सो हे पाय ह्या पायशी कट होईल म्हणजे ऍक्च्युअली किती येईल ते? 1/4 पाय येईल. ए ची व्हॅल्यू किती येईल? 1/4 पाय. राईट. सो आता हे सिंपल कसं झालं सांगतोय तुम्हाला. हे L जे काढायचं आपल्याला, L जे काढायचं. सो L इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ टर्न्स किती आहेत तुमचे? 10⁻⁴. 100 इंटू 10⁻² म्हणजे 10⁻⁴ इंटू B. B जो आहे हा तुमचा, हा जो B आहे, या B ला मी असं लिहिलं तर चालते का बघा? B मगाशी जो होता ना 4 पाय इंटू 10⁻⁻1. B किती आला? 4 पाय इंटू 10⁻⁻1 इंटू A किती आला बघा आपला? 1/4 पाय. म्हणून ते सिंपल म्हटलं तुम्हाला. I किती आहे? 100. सो हे 4 पाय गेलं. बरोबर आहे. म्हणून 4 पाय गेलं.
हे 10⁻² वर गेलं तर मायनस होईल, मायनस झालं तर काय होणार -3 आणि 4 आणि -3 म्हणजे किती 10. सो L ची व्हॅल्यू किती येते बघा 10. कोण राहिला याच्यात आता 10 हेनरी आलं ना, हे मिली हेनरी उत्तर दिले ना. सो काय राहिलं याच्यामध्ये B into A. A ची व्हॅल्यू 1/4π पुट केली, बरोबर आहे. 1/4π बरोबर आहे. 4π will be get cancel. -3 येणार. 10⁻4 -3 म्हणजे 10. Okay, this is correct. It's मिली हेनरी दिले. So how it is that? कुठं पॉवर मध्ये कुठं चुकला असेल तर तुम्ही बघा किंवा करेक्ट करून बघा. सो 10 हेनरी ऍक्च्युअली दिस वे वी कॅन गेट द रिलेशन N5/I. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा, N5/I. इथं आपण L काढताना टोटल फ्लक्स घेतला. जर तुम्ही सिंगल टर्म साठी काढायचं असेल, राईट, फॉर सिंगल टर्म इट इज 5/I. रियल घ्यायची गरज नाही. ओके, सो हे 10⁻² फक्त काय होईल -3 हेनरी म्हणजेच 10 मिली हेनरी. ओके, इफ यू सॉल्व दिस then instead of that L you can take like this. So if you simplify this you will get this as 10⁻³ Henry. Okay, so like this you get the answer. Number of turns म्हणजे सेल्फ इंडक्टन्स एका कॉइलचा तसं काढलं तर बघा तुम्ही परत एकदा क्रॉस चेक करा. स्टील यू कॅन चेक इट. काहीतरी त्याच्यामध्ये मला डाऊटफुल वाटतंय. N5/I आपण टोटलच घेतो. N5/I that is actually correct. सो थोडंसं चेक करायचं. N घेऊन काय ऑनलाईन काय उत्तर दिले किंवा तुमच्या बुक मध्ये काय उत्तर दिले दुसऱ्या नवीन बघा. थोडं चेंजेस असू शकतात. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर काय दिले बघा, नेक्स्ट लास्ट प्रॉब्लेम आहे या टॉपिकचा, तो घेऊया मग सगळे प्रॉब्लेम संपतात आपले या टॉपिकचे. राईट, वी हॅव द लास्ट प्रॉब्लेम टू सॉल्व नाउ. That is, a uniform magnetic field B pointing upward fills a circular region of radius S in horizontal plane. If B is changing with time, find the induced electrical field. Okay, म्हणजे तुमचा एक सर्क्युलर असं हे आहे, याचा जो एरिया आहे तो S इतका आहे. S is the area of this आणि हे कम्प्लिटली फिल केले B ने. This is completely filled by the B. This is completely filled by the B. असं दिलेलं आहे. ओके, a uniform magnetic field B which is a time varying quantity, time varying ब्रॅकेट मध्ये T दिलंय त्याचं फंक्शन, pointing upward fills a circular region of radius S. Region of radius S actually S इतका त्याचा रेडियस दिलेला आहे. If B is changing with time आणि B हे काय आहे, it is a function of time B आहे, it is changing with respect to time. B हा कमी जास्त झाला आहे. ओके, चेंजिंग विथ टाइम. फाइंड द इंड्यूस इलेक्ट्रिकल फील्ड. तर इंड्यूस इलेक्ट्रिकल फील्ड किती असणार याच्यामध्ये, इंड्यूस इलेक्ट्रिकल फील्ड E किती असणार थोडक्यात ते काढायचे याच्यामध्ये. इंड्यूस इलेक्ट्रिकल फील्ड, हाऊ डू वी फाइंड दिस? E जनरली लक्षात घ्या, बाय तुमचं लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन जर आपण गेलो तर E इज इक्वल टू -E आणि dφ बाय काय असते dt असते. आता इथे नंबर ऑफ टर्न्स वगैरे काय नाही आहेत, 1 नाही. आणि इथं फाय म्हणजे काय असतो, B इंटू A असतो. फाय म्हणजे काय असतो, B इंटू A असतो. ओके, सो आता इथं रेडियस S असेल तर A तुमचं काय असणार आहे. ओके, रेडियस S असेल तर A काय असणार तुमचा, सर्क्युलर कॉइल आहे ती, तर पाय S², पाय R² च्या ऐवजी पाय S² असणार आहे. आता हे एरिया तर काय बदलणार नाही तुमचा. एरिया दॅट विल नॉट बी चेंज. एरिया हा तुमचा काय आहे, तुमचा कॉन्स्टंट आहे. इट इज नॉट गोइंग टू चेंज. म्हणजे या गिवन व्हॅल्यू साठी इथं जर पुट केलं तर E इज इक्वल काय आहे बघा, मायनस हे dφ बाय dt आहे, त्याच्याऐवजी काय येणार, N ची व्हॅल्यू 1 पुट केली, dφ, फाय म्हणजे B आहे आणि A म्हणजे परत पाय S² आहे. B हा तुमचा व्हेरिएबल आहे, हा टाइम करस्पॉन्डिंग पॉइंट आहे आणि A तुमचा कॉन्स्टंट आहे, तो A बाहेर आहे. A कॉन्स्टंट आहे, तो इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आहे. म्हणजेच A ची व्हॅल्यू मी पुट केली
पाय स्क्वेअर हे डीबी बाय डीटी. सो E इज इक्वल टू काय मायनस पाय स्क्वेअर डीबी बाय डीटी. सिंपल. बाय लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इफ यू पुट द व्हॅल्यूज यू विल गेट तेच व्हॅल्यू. काय त्यात एरिया बदलला नाही इथं. ओके, एरिया तोच राहिला, फक्त मॅग्नेटिक फील्ड बदलले. सो जे बदलालंय त्याला डेरिव्हेटिव्ह मध्ये ठेवायचं. विथ रिस्पेक्ट टू टाइम तो बदलालाय ना. एरिया तर कॉन्स्टंट आहे, सो एरियाला बाहेर घ्यायचं डेरिव्हेटिव्ह साइनच्या. ओके, जे कॉन्स्टंट आहे त्याचं काही येणार नाही ना, त्याचं आहे तसं बाहेर घ्यायचं. सो सोडवायचं. सो कळालं तुम्हाला. सो इथं हे सगळे प्रॉब्लेम या टॉपिकचे आपले संपलेले आहेत. सॉल्व प्रॉब्लेम्स तुम्ही घरी सोडवा. सॉल्व प्रॉब्लेम्स न चुकता घरी सोडवा. ओके, उद्याच्या लेक्चर मध्ये आपण एसी सर्किट, ओके, आणि त्या ठिकाणी असणारे वेगवेगळे जे एसी सर्किटचे काय सर्किट डायग्राम आहेत ते बघूया.